नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालो आहोत अजिंठ्याला. मी, पप्पा आणि आई. फॅमिली ट्रिप म्हणजे एक कॅमेरा, 4 ओपिनियन आणि चल रे लवकर अनलिमिटेड. बस वेळेवर आली म्हणजे ट्रिप ऑलरेडी लक्कीच होती. फरदापूरला भजे खाल्ले कारण इतिहास पाण्याच्या आधी पोटाची पूजा गरजेची होती. आणि आता बसने आम्ही जाणार आहोत अजिंठा लेणीकडे. अजिंठ्याला पोहोचल्यावर आई म्हणते हळूहळू चल, पप्पा म्हणतात अरे लवकर चल, आणि मी दोघांमध्ये धावत होतो. आईचा स्लो वॉक इतका स्लो की घड्याळ पण थांबलं वाटलं. पुढे थोडं गेल्यावर आम्ही तिकीट कलेक्ट केले. हातात तिकीट आणि डोक्यात एकच क्वेश्चन, इतकं चालायला आता रेडी आहोत का? आता पाऊल टाकताच एक गोष्ट लगेच जाणवते, इथली शांतता. ना हॉर्न ना गोंधळ, फक्त वारा, झाडांची सळसळ आणि इतिहासाचा श्वास. पुढे चालताना अजिंठ्याचा शॉपिंग मार्केट हळूच दिसू लागते. पण ट्विस्ट असा की मार्केट बंद, कारण आम्ही लवकर पोहोचलो होतो. इतके लवकर की दुकानदार पण अजून झोपेतच होते. अजिंठ्याची सुरुवात अशीच झाली, शांत, सुंदर आणि थोडी रोस्ट मोडमध्ये. दगडाच्या मूर्त्या, शोभेच्या वस्तू, इतिहास हेवी, पण प्राइस बघून मन लाईट होतं. नंतर घेऊ मूड ऑन. इथे शब्द कमी पडतात, आवाज आपोआप शांत होतो. निसर्ग सांगतो हळूच, इतिहास ओरडत नाही, तो जाणवतो. अजिंठा लेणी महाराष्ट्रातील वाघोर नदीच्या काठी वाडा डोंगरात आहेत. ही लेणी प्राचीन भारतीय बौद्ध मठे आणि गुफा मंदिरे आहेत, ज्या साधारण 2ऱ्या शतकापासून ते 7व्या शतकापर्यंत बांधल्या गेल्या होत्या. आता मित्रांनो बस स्टँडवर पोहोचलो आणि समोर दिसली शिवशाही AC बस. अजिंठा बस स्टँड हे जणू छोटंसं पण बिझी स्टँड आहे. ही माझी पहिली वेळ शिवशाही बसमध्ये बसण्याची, पण आता लक्झरी लेवल फुल ऑन. AC बस रॉयल फिलिंग. पण काही लोक बसमध्ये AC बटनाशी छेडछाड करत होते. अरे भावा, AC तो फ्रीज नाही. बस सुरू झाली आणि समोर सिनरी इतकी सुंदर की शब्दच नाही. झाडं, डोंगर, नदींचा कलकल आवाज. मन म्हणालं, इतके हिरवे पाहून वाटलं सगळं स्ट्रेस निसर्गानेच गिळून टाकलं. आता बसमधून उतरलो आणि लगेच लक्षात आलं हे अजिंठा बस स्टँड आहे. सर्वत्र लोकांची गर्दी, टुरिस्ट, फोटोग्राफर्स, हिस्टॉरियन्स आणि आमच्यासारखे फर्स्ट टायमर्स. मग नंतर तिकीट काउंटरवरून तिकीट काढलं. लोक पण विचारू लागले काय प्राईज आहे. तिकीट घेतल्यानंतर समोर मोठी इन्फॉर्मेशन बोर्ड्स आणि ह्यूज अजंता मॅप्स. इतका इतिहास, इतकी माहिती, वा. तिकीट काढलं आणि पुढे पोहोचलो सिक्युरिटीचे. सगळ्यांनी आपापली बॅग्स ठेवली. कॅमेरा, पाणी, स्नॅक्स सगळं व्यवस्थित तपासलं. मग आपलीच तपासणी झाली. थोडं धीर धरून बसलो. सिक्युरिटीने सगळं पाहिलं तर आपण आपल्या बॅग लॉकर्समध्ये ठेवल्या आणि थोडं पुढे बघतो तर लक्षात आलं इथे आहे डॉटेड शीट, अंध व्यक्तींसाठी स्पेशली तयार केले गेलेल्या, ज्याने ते सुद्धा अजिंठाचा इतिहास अनुभवू शकतात. आई हळूहळू चालत होती, पूर्ण चिल आणि हॅपी मोडमध्ये. पप्पा आणि आई एकत्र मजा करत चालत होते. खरंच फॅमिली ट्रिप फील्स यार. रस्त्यात चालताना दिसतो हजारो वर्ष जुना, म्हणजेच वडाचं झाड, इतकं मोठं आणि इतिहासाच्या सावलीत उभा. किती लोक आले, किती बदलले, पण तो तसा शांत. हाच तो रस्ता आहे ज्याने आपल्याला वर जायचं आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, इथे पूर्ण मॅप दिलेला आहे आपल्या अजिंठा केव्हचा. पुढे जातो तर बघतो काय, तर तिथे डोल्या होत्या. ज्यांना चालता येत नाही, जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी या डोल्या ठेवलेल्या होत्या. पुढे आई आधीच बसून गेली. अजून तर ट्रिप चालूच नाही झाली. चल आई, चल पुढे फटाफट. पुढे बघतो तर काय, फॉरेनर बघा फोटो काढताय. आता सुरू झाली खरी कसोटी. पायऱ्या. हळूहळू वर चढतोय आपण. आई पप्पा दोघं एकत्र चालताय. पायऱ्या चढता चढता डोळ्यासमोर दिसतो तो डोंगर, इतका मोठा, शांत आणि स्ट्रॉंग. मी पप्पांना विचारतो एवढ्या वर्षांपूर्वी इथे लोक कसे चढत असतील. पप्पा फक्त हसून म्हणाले त्यांना आपल्यापेक्षा जास्त पेशन्स होता. आणि मग फोटो टाईम. कधी सिरियस पोज, कधी सस्पेन्शियस मूड, कधी नुसताच ड्रामा. इतिहास, निसर्ग आणि माझा ओव्हर रिॲक्टिंग सगळंच एकत्र फ्रेममध्ये. थोड्या वेळ चालल्यावर लांबून डोंगरात कोरलेल्या लहान लहान लेण्या दिसायला लागल्या. पहिल्यांदा बघताना वाटतच नाही इतक्या छोट्या छोट्या दिसणाऱ्या जागेत एवढा मोठा इतिहास लपलेला आहे. खरं सांगायचं तर अजिंठा लेणी साधारण 2000 वर्षांपूर्वी बौद्ध भिक्खूंनी कोरल्या. ध्यान, साधना आणि शिकवणीसाठी हे शांत ठिकाण निवडलं गेलं. नंतर शेकडो वर्षे ही लेणी विस्मृतीत गेली आणि 1819 साली एका ब्रिटिश ऑफिसरला शिकार करताना अचानक या लेण्या सापडल्या. आज आपण जिथे उभे आहोत तोच इतिहास डोंगराच्या कुशीतून हळूच आपल्याला पाहतोय असं वाटत होतं. प्लास्टिक पिशवी, बाटल्या, कागद हे सगळं खिशात ठेवा. इतिहासाच्या मांडीवर नका टाकू. इतकी हजारो वर्ष टिकलेली लेणी आपल्या एका फेकून देतो मुळे खराब नको व्हायला. फोटो घ्या, आठवणी ठेवा, पण कचरा सोबत परत न्या.
थोडंसं पुढे चालत गेल्यावर मेन एंट्रन्स आला. सिक्युरिटीने तिकीट चेक केले. मिशन सक्सेसफुल. आपण फायनली केव नंबर 1 मध्ये एंटर झालो. आज जाताना क्रॉक्स काढले, कारण इतिहासात शूज नाही चालत बॉस. समोर मोठा इन्फॉर्मेशन बोर्ड होता. थोडा वाचलं आणि कळलं की ही केव नंबर 1 अजिंठ्यातील सगळ्यात फेमस लेण्यांपैकी एक आहे. ही लेणी साधारण 5व्या शतकात बनवली गेली आणि इथे भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित पेंटिंग्स आहेत. रंग आजही जिवंत वाटतात, जणू कालच कोणीतरी ब्रश ठेवून गेला आहे. आता पाऊल टाकता शांतता, थंड हवा आणि एक वेगळी एनर्जी जाणवते. इतिहासाची डायरेक्ट कनेक्शन. केव नंबर 1ला राजश्रयाने बनवलेले होते. थोडं पुढे गेल्यावर पप्पांनी नळाचं पाणी प्यायलं आणि तिथेच दिसले एक आजोबा. एक पाय आर्टिफिशियल, पण चेहऱ्यावर आत्मविश्वास. इतक्या पायऱ्या चढवूनही ते शांतपणे पुढे चालत होते. आता आपण आलो केव नंबर 2 मध्ये. पहिल्या केवपेक्षा ही थोडी लहान, पण आर्टवर्क मात्र अजूनही डिटेल. ही लेणी सुद्धा 5व्या शतकात बनवली गेली आणि इथे प्रामुख्याने मातृत्व, करुणा आणि शांती दाखवली आहे. मी एका लहान गुहेत आत गेलो, जिथे कधी काळी भिक्खू ध्यान करत असत. पूर्ण शांत आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. आता आपण केव नंबर 3 कडे निघालो. ही 2 मजली लेणी आहे, थोडी वेगळी आणि जास्त चॅलेंजिंग. आणि पुन्हा तेच आजोबा दिसले. एक पाय आर्टिफिशियल, पण तेच आजोबा घसरड्या दगडी पायऱ्यांवरून खाली उतरतात. जिथे अनेक तरुण लोकही घाबरत होते. त्या क्षणी कळलं की शरीर कितीही स्ट्रॉंग आहे यापेक्षा मन किती मजबूत आहे हे जास्त महत्त्वाचं. खरंच त्यांचं स्ट्रॉंग हार्ट सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरलं. दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच समोर उघडतो संपूर्ण अजिंठा लेण्यांचा जबरदस्त व्ह्यू. डोंगर, दरी आणि लेणी सगळंच एकत्र फ्रेममध्ये. केव नंबर 3चा वरचा भाग पूर्व भिक्षुकांचा निवास आणि ध्यानांसाठी वापरला जायचा. आणि मग हळूहळू घसरड्या पायऱ्यावरून खाली उतरलो पुढच्या लेणीच्या दिशेने. आता आपण पोहोचलो केव नंबर 4 कडे. ही लेणी थोडी साधी दिसते, पण त्यात अत्यंत सुंदर पेंटिंग्स आणि शिल्पकला आहे. केव नंबर 4 मुख्यत्वे बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या जीवनावर आधारित आहे. ही लेणी 5व्या शतकात बनवली गेली आणि येथे भिक्षुकांनी ध्यान आणि साधनेसाठी वेळ घालवला. आता आपण पाहिल्या रेस्ट केव. इथे भिक्षुक झोपायचे. छोट्या छोट्या लेण्या जणू पक्क्या बेडसारख्या बनवलेल्या होत्या. काही लेणीतून निसर्गाची थंड हवा येत होती. भिक्षुक मेडिटेशन नंतर इथे आराम करायचे. थोडं पुढे गेल्यावर आई आणि पप्पा पाणी प्यायला बसले. आपण जे वॉटर बॅग घेतले होतो त्यातून रिफ्रेश होत होते. आणि मी थोडं पुढे जाऊन 180 डिग्री व्ह्यू घेतला. संपूर्ण अजिंठा लेणी, डोंगर आणि निसर्ग एकाच फ्रेममध्ये. आता आपण पोचलो स्माइलिंग बुद्धाजवळ. त्यांच्या शांत हसण्याने मन हलका आणि खुश झालं. चट्टानों में बसी कहानी हजारों की, चित्रों में झलकती चेतना सड़कों की, धूप छाँव में समय ने दी है पहचान, अजिंठा की गुफाएं इतिहास की महान. शांतता, इतिहास आणि सौंदर्य एकत्र. मनाला एकदम पीस आणि जॉय मिळाली. थोडं पुढे चाललो आणि समोर दिसली पुढची केव, जिथे काही भागांवर कन्झर्वेशन आणि कन्स्ट्रक्शन चालू होतं. छताकडे नजर टाकली तर सुंदर पेंटिंग आणि स्तूप जणू जिवंत वाटत होते. पुढे जाऊन पोहोचलो एम्प्टी केव, जिथे स्टॅच्यू नाही, चित्र नाही, फक्त शांतता, इको आणि थंडगार हवा गुंजत होत्या. इतका सेरिनी अनुभव, जणू इतिहास आणि निसर्ग एकत्र आपल्याला बोलवत होते. नंतर आपण पिल्लरसोबत फोटो काढले आणि लगेच दिसली एक छोटी पण चंचल स्क्विरल. इतकी उत्साही, जणू ती पण अजिंठा एक्सप्लोर करत होती. थोड्याच वेळात पोहोचलो फायनल केव. जितकी भव्य होती तितकीच मॅसिव्ह आणि ह्यूज. इतकी मोठी लेणी, इतक्या इतिहासाने भरलेली, जणू अजिंठा आपल्याला फायनल पोज देत होता. थोडा आत गेल्यावर दिसतो तो मोठा असा स्तूप. नंतर बाजूला दिसते मॅसिव्ह स्लीपिंग बुद्धा स्टॅच्यू. इतकी भव्य आणि शांत, जणू बुद्धा अजूनही झोपून पण हिस्ट्री बोलत आहे. काही मिनिटे हिस्ट्री वाचल्यानंतर कळालं की ही लेणी बुद्धाच्या जीवनावर प्रत्येक टप्प्याला दर्शवते. जन्म, शिक्षा, साधना आणि शेवटी मोक्ष. 360 डिग्री स्टोन क्रेव्हिंग पाहताना सगळीकडे कथा, कला आणि स्पिरिच्युअलिटी भासते. समोर दिसली जापनीज लोकांचा ग्रुप. सगळे कॅमेराज हातात धरून केव्हचे फोटो काढत होते. पुढे रिव्हर दिसली आणि त्यावर पूल, पण रिव्हर पूर्णपणे सुकलेली होती. पाणी नाही, पण ॲडव्हेंचर फुल. आम्ही पुलावरून चाललो. जापनीज लोक फोटो काढत होते आणि आम्ही फक्त सिनरी आणि हिस्टॉरिक वाईबमध्ये मजा घेत होतो.
आता पुढे ॲडव्हेंचर सुरू झाला. माउंटेन क्लाइंब सोपं नाही पण मजेशीर, कारण स्ट्रेअरच्या इन्फानाईट शृंखलेतून चालत होतो आम्ही. आई थोडी हळूहळू चालत होती, पप्पा एनर्जी फुल. मधल्या मार्गावर एक छोटासा स्टॉल दिसला. ताजी पायनॅपल, स्वीट ज्युसी पायनॅपल आणि हिस्टॉरिक व्ह्यू बरोबर परफेक्ट कॉम्बिनेशन. गरमी एवढी व्हायला लागली होती की मी जॅकेट काढून टाकलं. नंतर मागे 360 डिग्री व्ह्यू दिसतच होता आणि पुढे आम्ही आता पोचणारच होतो वरती. आईसुद्धा आमच्या मागून वर आली हळूहळू. नंतर मी शिकंजी प्यायलो आणि 360 डिग्रीचा व्ह्यू एन्जॉय केला. जसा वर पोचलो तसा शिकंजीचा ग्लास हा तोंडाला लावला आणि डोळे बंद केले आणि पूर्ण शिकंजी एकदाच प्यायलो. फुल रिफ्रेश झालो राव. समोर दिसले 7 लेक्स, एकमेकांवर चमकणारे, निळसर, जणू निसर्गानेच वॉटर कलर ओढला आहे. नंतर संपूर्ण अजंता केव्सचा पॅनोरामिक व्ह्यू डोळ्यासमोर. इतिहास, निसर्ग आणि फॅमिली मुवमेंट एकत्रच. या फॉरेनरला वाटलं की तिच्यासोबत फोटो काढतोय, पण आई पप्पा त्यांचे एकट्याचेच फोटो काढत होते. आता आम्ही डोंगरावरून खाली उतरू लागलो होतो, पण आमचे थोडे पाय थकत होते. पण निसर्गाने लगेच मन खुश केलं. रस्त्याच्या बाजूला दिलेले पिंक रंगाचे फुलांची झाडं, जणू प्रकृतीने रंगीबेरंगी कार्पेट ओढलं आहे. लहान वाइंडिंग रोड्स. नंतर फायनली आमची ही ट्रिप सक्सेसफुली कंप्लीट झाली. वा भाई, मजा आ गया. पुढे चाललो तर स्कूल स्टुडंटचा ग्रुप ट्रिपवर आला होता. सगळे हसत खेळत, एक्सायटेड, एनर्जी फुल. आणि मग आम्ही बसलो बसमध्ये. थकलेले पाय पण मन फुल खुश. ॲडव्हेंचर, सिनरी, लाफ्टर सगळं स्मृतीत कॅप्चर्ड झालं. आणि मग गार्डनमध्ये आलो आणि घरचा आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. कांदा, मुळा आणि भाजी, आणि अशी आमची ट्रिप संपली. धन्यवाद.